नमस्कार फ्रेंड्स, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आपण 5Dचा पिकॉक कसा करणार आहे ते शिकणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे 5Dची काही पीस करून घेतलेली आहेत आणि तुमच्यासमोर तुम्हाला अजून एक करून दाखवते, म्हणजे तुम्हाला समजेल मी कसं करते। त्याच्यानंतर मी इथे एक पिकॉकचा एक हाफ पार्टही ठेवलेला आहे फिल करायचा, तो पण आपण फिल करणार आहोत आणि त्याच्यानंतर ते असेंबल कसं करायचं ते शिकणार आहोत। मी इथे मणी लावायची लोखंडाची सुई घेतलेली आहे आणि मी कॉटनचा थ्रेड घेतेय। मी इथे पानाचा आकार काढून घेतला होता आणि त्याला मी डबल जरीच्या धाग्याने चेन टाकून घेतलेली आहे। मी आधी ह्या चेनच्या आतमध्ये मी पांढरे हे लहान मणी लावणार आहे, त्याच्यानंतर कट पाईप आणि आतमध्ये आपण सिल्कच्या थ्रेडनी फ्रेंच नॉट टाकणार आहोत। तुम्ही पाहू शकता मी इथे सुईमध्ये पांढरे मणी घेतलेले आहेत आणि मी कॉटनचाच थ्रेड वापरतेय आणि आपण आता एक एक मणी इथे लावणार आहोत। एक किंवा जास्तीत जास्त दोन, त्याच्यापेक्षा जास्त मणी लावायचे नाहीत कारण की ते लूज होतात। आता मी सुईमध्ये कट पाईप घेतलेले आहे आणि मी आतल्या साइडने कट पाईप लावणार आहे आणि मी कट पाईपच्या 2 लाईन्स लावणार आहे। कट पाईप्सची लाईन टाकून घेतलेली आहे आणि आता मी इथे सिल्कचा थ्रेड घेतलेला आहे, साध्या सुईमध्ये टाकलेला आहे। 5 धाग्यांचीच मी फ्रेंच नॉट टाकणार आहे आणि मी सिंगल फ्रेंच नॉट टाकते, डबल हे करून नाही टाकणार आहे। सुई मी वर घेते इथून खालून आणि मी सुईला एकदाच टर्न घेऊन मी फ्रेंच नॉट टाकणार कारण की मला लहान लहान फ्रेंच नॉट हवे आहेत। आपण पिकॉकच्या बॉडीमध्ये फिलिंग करणार आहे। मी इथे 2 धाग्यांची सुई घेतलेली आहे व सिल्कचा थ्रेड घेतलेला आहे।
पण सिल्क थ्रेडचं फ्लॅट लोडिंग केलेलं आहे. आता मी तुऱ्यामध्ये मणी आणि कटपाईप आणि मणी लावते आहे. मी कॉटनचाच धागा घेतलेला आहे. मी एकदमच मणी आणि कटपाईप टाकून मी इथे स्टिच टाकते आहे. तुम्ही हवं तर इथे प्रत्येक वेळेस लॉक करू शकता किंवा मग असंच तुम्ही खाली घेऊन पुन्हा इथे स्टिच टाकायची. आता आपण इथे ह्याच्या मानेमध्ये गोल्डन कलरचे कटपाईप टाकणार आहोत. आणि आता मी इथे थोड्या प्रमाणात इथे आधीच फिलिंग करून ठेवलेलं आहे. टिकल्या आणि मी फ्रेंच नॉट टाकते. त्याच्यासाठी मी ही पातळ सुई घेतलेली आहे हात शिलाईची. आणि मी थ्रेड अँकरचा किंवा डॉलीचा यूज नाही करत आहे. तुम्ही हा पाहू शकता. हा ग्लॉसी थ्रेड आहे. मेटॅलिक एम्ब्रॉयडरी थ्रेड आहे हा. आणि टिकल्या मी ह्या यूज करते आहे. वॉटर सिक्वेन्स म्हणतात. थोड्याशा ट्रान्सपरंट असतात त्या. ट्रान्सपरंट आणि कलरमध्ये असतात. त्या टिकल्या वापरते आहे.
मधल्या पार्टमध्ये आपण कट पाईप्सचं लोडिंग करणार आहे। त्याच्यासाठी मी लोडिंग करण्यासाठी आधी मी इथे खाली कट पाईप लावून घेणार आहे आणि त्याच्यावर मग लोडिंग स्टिच करणार आहे। मी लोडिंगसाठी खाली मणी टाकून घेतलेले आहे आणि आता आपण लोड स्टिच करतोय। त्याच्यासाठी मी सुई आधी इथून वरती काढते व मी क्रॉसमध्ये समोर स्टिच टाकणार आहे। एक थोडीशी आतमध्ये टाकते आणि एक त्याच्या डोक्यावर टाकते। तुम्ही इथे पाहू शकता आपली लोड स्टिच पूर्ण झालेली आहे। हे पिसारे आपण कट करून घेणार आहे, थोडं थोडं कापड ठेवणार आहे आणि ह्या मोराच्या पण साईडला आपण इथे थोडंसं कमी आणि इथे थोडं जास्ती कापड ठेवणार आहे। बॅक साईडला स्टिच करायला आपल्याला लागेल। मी हे सगळे पिसारे कापून घेणार आहे। हे बघा मी अशा पद्धतीने कापून घेतलेलं आहे। त्याच्या साईडला थोडंसं मी कापड ठेवलं आणि अशाच पद्धतीने मी हे सगळे कापून घेतले होते। हे कापल्यानंतर मी पुन्हा हे दुसऱ्या फॅब्रिकवर सेम रंगाच्या फॅब्रिकवर मी ते स्टिक केले आहेत। तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे 2-3 ठेवले आहेत स्टिक करायला, ते मी स्टिक करून दाखवते, प्रॉब्लेम नाही आहे। अशा पद्धतीने मी हे 3 इथे स्टिक करणार आहे आणि अशाच पद्धतीने मी हा जी मोराची बॉडी होती ती पण मी कट करून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता ह्या बॅक साईडला मी थोडंसं जास्ती कापड ठेवलेलं आहे। ह्या इथे पण कापड थोडं जास्तीचं नंतर मी कट करणार आहे आणि इथे मी तुम्हाला थोड्या थोड्या अंतरावर असे कट्स दिलेले आहेत। आता आपण हे जे कट दिलेले आहेत ते ह्या बॅक साईडला आपण इथे गम लावणार आहे किंवा फेविकॉल जे काही असेल ते, आणि हे असं आतमध्ये फोल्ड करून घेणार आहे। हे असं आतमध्ये फोल्ड करून घेणार आहे। फक्त हीच बाजू आपण आतमध्ये फोल्ड करणार आहे, ही करणार नाही आहे। मी हे बघा इथे एक बाजू फोल्ड करून ठेवलेली, ही बॅक साईड अशीच आहे आणि ह्या साईडला मी चिटकून घेतलेलं आहे। त्यामुळे आपलं हे फिनिशिंग झालेलं आहे। इथे तुम्हाला कुठेही धागे दिसत नाही आहे। अशा पद्धतीने केल्यानंतर फिनिशिंग जास्ती चांगली येते। त्यामुळे कायम अशाच पद्धतीने ते बॅक साईडला फोल्ड करून घ्यायचं। आता आपण ते राहिलेलं स्टिक करून घेऊयात। मी हे बॉन्ड घेतलेलं आहे स्टिक करायला। मी आधी हे पिसारे स्टिक करून घेते म्हणजे ते वाळतील, नंतर पुन्हा कसं कट करायचं तेही दाखवते। हे वाळल्यानंतर आपण पुन्हा हे कट करणार आहे, ते कसं कट करायचं ते मी दाखवते। या साईडला मी कट मारलेले आहे, त्याच्या बॅक साईडला मी आपलं बॉन्ड लावणार। खूप जास्ती स्टिकी पण करू नका, नंतर स्टिच करायला प्रॉब्लेम येईल। आणि हे मी जस्ट असं आतमध्ये फोल्ड करून घेणार आहे। कट आता ते थोडंसं सर्कलमध्ये असतं त्याच्यामुळे मी इथे मध्ये कट दिलेले, म्हणजे ते आपल्याला इझिली फोल्ड करता येईल। हे बघा अशा पद्धतीने आपण फिनिशिंगनी स्टिक करून घेतलेलं आहे। छान हे कट केलं असतं आपण तर हे धागे असे निघाले असते आणि ते नंतर फिनिशिंग झाली नसती चांगली। नेक्स्ट आपण हे दोन्ही पॅचेस एकावर एक ठेवणार आहोत।
अशा पद्धतीने मॅच करून ठेवणार आहे. इथून आपण शिवायला घेणार आहे. अशा पद्धतीने ही पूर्ण बाजू आपण शिवून घेणार आहे आधी, आणि ही ओपनच ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये स्टफिंग करणार आहे. आता आपण हे पिसारे कट करून घेणार आहे. आता मी हे कट करताना एकदम चेनच्या कडेने मी कट करणार आहे. आणि हे बॅक साईडनी पण छान फिनिशिंग झालेलं आहे. तुमचे बॅक साईडचे थ्रेड पण झाकून गेलेले आहेत. अशाच पद्धतीने मी सगळे कट करून घेते. तुम्ही इथे पाहू शकता मी हे सगळे कट करून घेतलेले आहे. आणि हे जे कटिंग राहिलं आहे ना कापडाचं, आपण तेच त्याच्यामध्ये स्टफ करणार आहे, किंवा तुम्ही त्याच्यामध्ये कापूसही स्टफ करू शकता. पिकॉक स्टिच करणार आहे. मी हा थ्रेड आपल्या साध्या सुईमध्ये टाकून घेतलेला आहे डबल, आणि आपण आता हे पिकॉक स्टिच करणार आहे. मी हे असं मॅच करून इथून स्टार्ट करते शिवायला, ह्याच्या पिसाऱ्यापासून वरच्या. आपण ह्या एंडपर्यंत इथपर्यंत शिवणार आहोत. आता ह्या बाजूची स्टिच टाकताना मी व्हिडिओ रेकॉर्ड केला होता, पण तो काही नीट झालेला नाही आहे. पूर्ण रेकॉर्ड नाही झालं, थोडंसं झालेलं आहे. तरी मी तुम्हाला पुन्हा सांगून देते. हा तुऱ्याचा भाग जो होता, इथून आपण स्टिच टाकायला सुरुवात केली होती, आणि मी अशी इथून सुई टाकली होती, आणि नंतर धागा असा फिरवून ही स्टिच मी अशी पूर्ण केली होती. म्हणजे ही ओव्हरलॉक स्टिच होऊन जाते. प्रत्येक वेळेस मी सुई टाकताना ह्या बाजूनेच टाकलेली आहे. असं करत करत मी गोल्डन थ्रेडने पूर्ण इथपर्यंत स्टिच करून घेतलं होतं. एवढं काही अवघड नाही. तुम्ही एकावर एक पॅचेस ठेवा आणि स्टिच घालून घ्या इथपर्यंत. तुम्ही पाहू शकता आपलं हे शिवून झालेलं आहे. कुठेही इथे थ्रेड बाहेर आलेले नाही आहेत. एकदम फिनिशिंगनी स्टिच करून झालेले. आणि आता ही जी बॅक साईड आहे बघा, ही ओपन आहे. आपण आता ह्याच्यामध्ये फिलिंग करणार आहे. मी ह्याच कापडाचे जे तुकडे राहिलेले आहेत तेच ह्यामध्ये फिल करणार आहे. ह्या वरच्या पार्टमध्ये असं भरून झालेलं आहे. आता असंच आपण खाली स्टमकमध्ये पण भरणार आहे. हे तुम्ही पाहू शकता आपलं हे असं भरून झालेलं आहे पूर्ण. आणि आपण हे मागे कापड त्याच्यासाठीच एक्स्ट्रा ठेवलं होतं. आता आपण जर एकदमच किनारीला इथे कट केलं असतं ना, तर हे इतकं मला भरता आलं नसतं. त्याच्यामध्ये खूप कमी स्टफिंग झालं असतं. आता हे कापड मी एक्स्ट्रा बाहेर ठेवलं आहे, त्याच्यामुळे मी आता स्टिच टाकताना ह्या कापडाला मी इथे स्टिच टाकणार आहे.
म्हणजे ते आपलं आपण जेव्हा लावू तेव्हा ते इझिली असं लावता येईल. साडीला इथून अशा स्टिच टाकणार आहे, साध्या कॉटनच्या थ्रेडनी स्टिच टाकणार आहे, कारण की हे खाली गेल्यावर असं दिसणार नाही तुम्ही कोणत्या थ्रेडनी स्टिच केलेले. तुम्ही पाहू शकता हे असं आपलं तयार झालेलं आहे. हे आपण एक्स्ट्रा एवढ्यासाठी ठेवलं होतं की आपण ते जास्त स्टफ करू शकतो. आणि आता शिवताना मी हे असं दाबून शिवणार आहे खाली, त्याच्यामुळे तुमचं हे खालचं कापडही दिसणार नाही आहे. आता आपण पुढचं पाहूयात. आता मी साध्याच कापडावर हा मोर करते आहे. हा जो मागचा भाग आहे थोडासा मी असं दाबून घेणार आहे, म्हणजे हा असा फ्लॅट होईल, हा असा फ्लॅट होईल. आणि आपण हा ठेवणार आहे असा, हा फॅब्रिकवर मी असा ठेवणार आहे. आपल्याला जिथं हवा तो तिथे ठेवायचा आहे. अजून मला इथे डोळे लावायचे. मी एक व्हाईट स्टोन मी इथे दोन्ही साईडला एक एक लावून घेणार आहे. ही सुई मी अशी वर घेते, पूर्ण खाली मी गाठ मारलेली. आणि जेव्हा आपण सुई ह्याच्यानं टाकू तेव्हा हा जो पूर्ण भाग आहे खालचा कापडाचा त्यातनं सुई घालायची आहे आणि ह्या बाजूने बाहेर काढायची आहे. हे बघा मी ह्या बाजूने सुई बाहेर काढली. ह्या बाजूने सुई वर आल्यावर पुन्हा अशीच ह्याच कापडातनं ह्याच मोराच्या बॉडीमधनं मी एकदम खाली टाकते. तुम्ही पाहू शकता हा शिवून झालेला आहे, एकदम हा टाईट बसलेला आहे. आता आपण ह्याच्या बाजूनी आपले पिसारे लावणार आहोत. अशा प्रकारे ठेवून घेतलेले आहे. आणि आता मी फक्त ह्यांना एक एक स्टिच टाकणार आहे, जेणेकरून ते फॅब्रिकवर फिक्स होतील. इथून सुरुवात करणार आहे. इथून वर काढले. आता ह्या स्टिचपासून इथूनच पुन्हा खाली घ्यायचं. एका पिसाऱ्याला आपण 3 स्टिच टाकणार आहोत. एक ह्या इथे, एक मध्ये. आपण ज्या चेन टाकलेल्या आहेत ना त्याच्यावरच ह्या स्टिच टाकायच्या आहेत. थोडंसं आता ते बॉन्ड लावल्यामुळे थोडंसं कडक होणार ते, त्याच्यामुळे सुई लवकर जात नाही. आणि तुम्ही जर कॅनव्हास लावलं तर ते थोडंसं अजूनच कडक होईल, त्यामुळे सुई जायला थोडासा प्रॉब्लेम होतो. आणि एक ह्या साईडला. अशा पद्धतीने मी ह्या 3 स्टिच टाकल्या. ही वरची बाजू मी ओपनच ठेवणार आहे.
इथपर्यंत हे पिसारे सगळे लावून घेतलेले आहेत. ही वरची बाजू ओपन आहे, फक्त 3 स्टिच टाकून घेतलेले आहेत. अजून आता इतके पिसारे बाकी आहेत, आपण ते इथे ॲडजस्ट करणार आहे अशा पद्धतीने. तुम्ही पाहू शकता आपला पिकॉक पूर्ण झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.